फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वन टक्स ब्लाउजचं स्टिचिंग पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वन टक्स ब्लाउजचं कटिंग पाहिलं होतं। आता मी इथे कटिंग केलेलं जो अस्तरचं कापड होतं ते मेन फॅब्रिकला इथे जोडून घेतलं आहे, पिना लावून घेतलेल्या आहेत। आता आपण शिलाईकडे वळूयात। सुरुवातीला आपल्याला इथून इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे। अशी तर मी शिलाई मारून घेते। एक बाजू झालेली आहे। आता मी दुसरी बाजू सेम अशीच करून घेते। अशा प्रकारे दोन्ही भागांना मी शिलाई मारून घेतलेली आहे। मी एक भाग तुम्हाला दाखवला नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्यामुळे। आता आपण इथे टक्सला शिलाई मारून घेऊयात। हे घेताना दोन्ही अगदी असे जुळवून आले पाहिजेत। दोन्ही बरोबर जुळवून आले पाहिजेत टोकं। आणि अशा प्रकारे बघा किती छान पफ आलेला आहे। अशा प्रकारे आता मी दुसऱ्याला सुद्धा करून घेते। आता बघा दोन्ही बाजूला मी शिलाई मारून झालेली आहे। कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये बघा मी अर्धा इंच वर घेतलं होतं आणि ते क्रॉसमध्ये इथे असं जी आपण टक्ससाठी जी लाईन काढली होती त्याच्या खालच्या पॉईंटला आपण जोडलं होतं। त्याच्या मागचं कारण असं की तिथून आपण कट केल्यामुळे आता इथली ही जी लाईन आहे, ही बघा ही जी लाईन आहे ती सरळ आलेली आहे। जर ते कट नसतं केलं तर आपण जर टक्स घेतला असता तर हा टक्स आपण इथे घेतला तर तो एकमेकावर असा फोल्ड होतो, त्याच्यामुळे ते क्रॉसमध्ये जातं। पण इथे आपण अर्धा इंच वर घेऊन शिलाई घेतल्यामुळे अर्धा इंच वर घेऊन कट केल्यामुळे आपली जी खालची पट्टी आहे ती सरळ आलेली आहे। बघा अशा प्रकारे। आणि हा दुसरा भाग। आता आपण खाली जी आहे तिथे पट्टी लावून घेणार आहोत। मी इथे 1.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे। तिला इथे पाव इंचावर तुम्ही दुमडलं तरी चालेल आणि आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे हे बघा ही जी बाजू आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे वरच्या बाजूला, म्हणजे वरच्या बाजूला ही ठेवायची आहे, ही खाली घ्यायची नाही। अशा प्रकारे हिला ठेवायची आहे। ही शिलाई मारलेली बाजू आहे आणि ही जी खालची बाजू आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे। आणि इथून अर्धा इंचावर एक शिलाई मारून घ्या।
प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही बाजू खालच्या बाजूला अशी करून आणि इथे नख मारून घ्या. अशा प्रकारे. त्यानंतर तिला अशी इथे फोल्ड करा. इथे तुम्ही दाब शिलाई जरी दिली तरी चालेल. मी इथे देऊन घेते. कट करून घेऊयात. जे धागे असतात तेही फिनिशिंगसाठी कट करून घ्या. आता बघा या बाजूला इथे तुम्ही हात शिलाई घातली तरी चालेल. इथे हात शिलाई घाला किंवा तुम्ही तात्पुरता मोठ्या टाक्यांची शिलाई टाकली तरी चालेल. मी इथे हात शिलाई घालणार आहे, पण सध्या तरी मला मोठ्या टाक्यांची शिलाई. अशा प्रकारे एक भाग हा झालेला आहे. दुसरा भाग मी करून घेते. दोन्ही बाजू मी करून घेतलेल्या आहेत. आता इथून आपण आधी अंतर काढून घेऊया. जे माप आहे आपलं ते. आता बघा इथे आपण अर्धा इंच जे होतं ते आपण अर्धा इंच आपण इथे हुक आणि आयपट्टीसाठी सोडलं होतं. तर मी इथे अर्धा इंचावर एक पॉईंट देते अशा प्रकारे. आता इथून 8 इंच 32ची कंबर आहे, तिचा चौथा भाग 8 होतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर हे बघा हे बरोबर आहे इथलं. त्याच्यानंतर आपण दुसरं पण करून घेऊया. आता याच्यामध्ये इथे देखील अर्धा इंच जे आहे इथे आपण अर्धा इंच सोडणार आहोत. जे आपण हुक आणि आयपट्टीसाठी कटिंग करतानाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर अर्धा इंच आपण ऑलरेडी सोडलेलं होतं. इथून पुढे आपल्याला 8 इंच 32ची कंबर, त्यानुसार 8 इंच होतं चौथा भाग आणि 2 इंच मार्जिन. कापड उरलेलं आहे एक्स्ट्राचं, एवढंच एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे. त्यात आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर ते मी कट करून घेते. इथे शिलाई निघाली आहे, तिथे शिलाई ही टाकून घेते. आता आपण हुक आणि आयपट्टी लावून घेऊयात. इथे बघा मी हुकसाठी 1.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि आयसाठी 2 इंचाची पट्टी कट केलेली आहे. आता मी ते लावून घेते. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, इथे याला अर्धा इंचावर असं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि शिलाई मारून घ्या. त्यानंतर ही बाजू जिथून आपण शिलाई मारलेली आहे ती बाजू वरच्या दिशेला ठेवायची आहे अशी. खाली मी एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण आपल्याला इथे कमी पडायला नको म्हणून. इथून इथे असं खाली मी फोल्ड केलं. हे बघा किंवा तुम्ही शिलाई मारताना देखील ते इथपर्यंत शिलाई आल्यानंतर खाली फोल्ड करू शकता. इथून आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावर. आपण बघा हुक आणि आयपट्टीसाठी ज्यावेळेस कटिंग करतानाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण सोडलं होतं हुक आणि आयपट्टीसाठी. तर ते इथे आपल्याला आता ते अर्धा इंचावर शिलाई घ्यायची आहे.
असं इथून असं काढून घ्यायचं. इथे नख मारून घ्या. इथे नख मारून घ्या आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे दाब शिलाई मारून घ्या. हे इथून इथपर्यंत आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे. आता इथूनही आपल्याला आतून तुम्ही हात शिलाई सुद्धा घालू शकता. आता इथे मी मोठ्या टाक्यांची शिलाई टाकून घेते, कारण हात शिलाई टाकल्यावर ते छान दिसतं. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून घेऊया. अशा हे अशा प्रकारे आपलं हुकची पट्टी इथे लावून झालेली आहे. आता आपण आईची पट्टी लावून घेऊयात. सेम आईच्या पट्टीला सुद्धा आपल्याला इथे असं इथे अर्धा इंच एवढं फोल्ड करून घ्या आणि शिलाई मारून घ्या. त्यानंतर आता बघा, इथे आपल्याला या बाजूला आतल्या बाजूने आपल्याला शिलाई टाकायची आहे, म्हणजे पट्टी लावायची आहे. ऑलरेडी सोडलेलं होतं. अशा प्रकारे. आणि ही मोठ्या टाक्यांची शिलाई आहे, ती तुम्ही काढू शकता. इथे देखील शिलाई टाकून घ्या. इथे बघा, हे थोडंसं वर खाली झालेलं आहे. आता आपण ह्यांचं माप दोघांचं सेम आहे की नाही बघूया. धागे काढून घ्या. धागे काढून घ्या. आता बघा, आपण एकावर एक ठेवून पाहूयात. आता इथे हे वर खाली होता कामा नये, दोन्ही सेम आले पाहिजेत. जसं की इथे पहा, आता ही पट्टी आणि ही पट्टी याच्यामध्ये खालून बघितलं तर इथे माझं थोडं जास्त झालं आहे, तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला एवढं कट करायचं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथून इथे असं घेतल्यानंतर खालून घेतल्यानंतर वरच्या दिशेला इथून एवढा जो भाग आहे तो एक्स्ट्राचा आहे, म्हणजे एवढा भाग, तर तो आता आपण कट करून घेऊयात. आणि हा असा वरून कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. आता हे दोन्ही भाग अगदी बरोबर आहेत. तर या बारीक सारीक गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे, म्हणजे आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो फिटिंगला. आता आपण इथे पुढच्या भागाला पायपिंग करून घेऊया. त्यासाठी मी 1.5 इंचाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. हे बघा, 1.5 इंचाच्या पट्ट्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत. आणि हे बघा, पट्ट्या ह्या क्रॉस पट्ट्या म्हणतात याला. त्या अशा ताणल्या तर त्या अशा ताणल्या जातात, फ्लेक्झिबल असतात. आणि आपल्याला बॉटमसाठी अशाच पट्ट्या कापाव्या लागतात. आता इथे आपल्याला मी असं अर्धा इंच फोल्ड करून इथे असं शिलाई मारून घेणार आहे.
आता बघा, जी शिलाई मारलेल्याची जी बाजू आहे ती बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि एक्स्ट्राचा भाग हा जास्त होईल. इथून आपल्याला असं ठेवायचं आहे आणि 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा किती बारीक तुम्ही बघू शकता. तर अशीच मी दुसऱ्या बाजूलाही करून घेते. अशा प्रकारे आपलं दोन्ही बाजूचं पायपिंग करून झालेलं आहे बघा. आणि हेही चेक करून घ्या की इथे कमी जास्त होता कामा नये, दोन्ही सेम आलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूची पायपिंग ही झालेली आहे. फ्रंट साईड आपलं झालेलं आहे. आता आपण बॅक साईडकडे वळूया. आता इथे बॅक साईड घेतलेला आहे. इथे गळ्याच्या बाजूला इथून अशी आता मी शिलाई मारून घेणार आहे. आपल्याला इथून अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या साईडला खाली मी पट्टी लावणार आहे, त्याच्यामुळे मी इथे शिलाई मारून घेतली नाही मगाशी, त्याच्यामुळे मी आता इथे शिलाई मारून आणि मग वर पट्टी लावणार आहे.
आपण पट्टी लावून घेऊया. इथे मी 2 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे. आता आपण तिला लावून घेऊयात. आता एका साईडला इथून आपल्याला फोल्ड करायची आहे अशा प्रकारे आणि शिलावून. कारण फिटिंग करताना मग ते कमी जास्त होतं आणि मग प्रॉब्लेम्स येतात. आता बघा, मागच्या भागाचा जो इथला जो भाग आहे तो 7.5चा आहे आणि पुढच्या भागाचा जो हा भाग आहे तो 7चा आहे. म्हणजे इथे आपल्याला आता अर्धा इंचावर एक जी आपण पट्टी लावणार आहोत ती अर्धा इंच घेऊन आपल्याला ती लावायची आहे. म्हणजे यांची दोघांची जी ही लाईन आहे, लेंथ आहे, ती अगदी सेम येणार आणि आपल्याला फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्या गोष्टी चेक करून घ्यायचा. कारण काय होतं की आपण दुर्लक्ष करतो लहानसहान गोष्टींकडे आणि त्याच्यामुळे फिटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर आता मी इथे पट्टी लावून घेते. अशा प्रकारे पहा. आता आतली जी पट्टी आहे तिथे आपल्याला हातशिलाई जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही हातशिलाईसुद्धा टाकू शकता. मला इथे हातशिलाईच घालायची आहे, पण मी तात्पुरतं फक्त इथे मोठ्या टाक्यांची शिलाई घालते. हे पहा, तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती छान येते. अशा प्रकारे हे आपलं बॅक साईड आहे. आता आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड एकमेकांना जोडून घेऊया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, बॅक साईडला असं फोल्ड करायचं. त्याचे सेंटर पॉईंट काढायचं आहे आपल्याला फोल्ड करून आणि तिथे एक पॉईंट द्या. हे बघ, माझं इथे आलं. आता इथे आपल्याला हे सगळं फिटिंगसाठी, कारण जर आपण एक्स्ट्राचं जर कापड राहिलं तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर हे बघा, इथून इथे आपल्याला हा हुकपट्टी जी आहे ती इथून ह्या पॉईंटच्या अगदी कट टू कट इथे आपल्याला ठेवायची आहे. पाहिजे तर तुम्ही ते पिन लावून घेऊ शकता, म्हणजे ते हलणार नाही. अशा प्रकारे बघा, आता तुम्ही पाहू शकता आपण जे माप घेतली होती, आपण जे या साईडची जी लाईन जी होती ती आपण पाठीमागची बाजू शिलाई मारताना आपण बरोबर माप घेतलं होतं आणि त्यानुसार शिलाई मारली होती. तर हे बघा, इथे माझं अगदी दोन्ही पण बरोबर आलेले आहेत. आता इथे हा पफ आहे त्याच्यामुळे ते थोडं इथे फोल्ड होते, पण हे बघा
अशा प्रकारे इथे माझं अगदी बरोबर आलेलं आहे. तर कधी कधी काय होतं की ही बाजू कमी जास्त होते, त्याच्यामुळे स्लीव्ज लावल्यानंतर फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या गोष्टी अगोदरच आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या स्लीव्ज लावायच्या आधीच आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आता हा भाग देखील आपण बघूयात.